येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आणि कोणाला मतदान कराल काय सांगाल? 118 चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष भाऊ कोतवाल यांना आम्ही सर्वप्रथम मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देत आहोत. काय कारण फक्त नुसतं श्री कोतवालच का देणार? त्याचं कारण असं आहे, आम्ही जर खरं जर म्हटलं तर आमचा मुस्लिम समाज हा महाराष्ट्रातला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हो, छत्रपती शिवाजींचा मुस्लिम समाज हा प्रत्येक मुस्लिम समाजाचा युवक व मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजींचा मावळा आहे. आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा विकास केलेला आहे. याच्या पुढे त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतंही असं ठोस पावले उचललेले नाहीये. आणि त्याने भाजपाने फक्त हिंदू मुस्लिम करत विकासाकडे दुर्लक्ष करत युवकांचे मन भटकवण्याचे काम केलेले आहे. म्हणून आम्ही यावेळेस आमचा मुस्लिम समाज सर्व बाजूने तन मन धनाने शिरीष भाऊ कोतवाल यांच्या पाठीशी उभे आहे. या चांदोड देवळा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये महायुतीचे सरकार आहे, त्यांच्या विकासासंदर्भात काय सांगाल? शून्य विकास आहे त्यांचा. महायुतीचं जे भाजपा सरकार आहे, शून्य विकास आहे यांचा. फक्त भूलथापा देणं, युवकांचे मन भटकवणं, विकास काहीच नाही. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणलेली आहे, काय सांगाल? व त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, पण शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, वीज नाही, रस्ते नाही. हो, शेतकरी ट्रॅक्टर घ्यायला बियाणे घ्यायला जातात, त्यांना समजा 1 लाखाचा जर माल घेतला तर त्यांना 18% GST भरावं लागतं. त्याचा विकास आहे? काही विकास नाही. बेरोजगारी, प्रत्येक जीवनावश्यक जे वस्तू आहे त्याचे जे भाव आहे ते जमिनीला आसमानाला ते गिळत आहे. विकास काहीच नाहीये. फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि विकास करणं हाच त्यांचा मुद्दा आहे. युवकांसाठी काही रोजगाराचं आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी महिलांना महिना 3,000 रुपये द्यायचं महाविकास आघाडीने कबूल केलेलं आहे. त्याच्यानंतर लाखो युवकांना रोजगार, जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याचं सुद्धा आश्वासन महाविकास सरकार आल्यानंतर करणार आहे. सर, चांदोड देवळा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. या अनुषंगाने आपण एक कोणत्या नेत्याला आमदारकी म्हणून विधानसभेत पाठवणार? चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे असं चित्र फक्त व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर दिसतंय. परंतु वस्तुस्थितीत चौरंगी लढतीची नाही आहे, दुरंगीच लढत आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच फक्त प्रमुख पक्ष लढत देणार आहे आणि ह्या दोघांमध्येच खरी लढत आहे. बाकी उमेदवार रेसमध्ये नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं इथे जर बघितलं, चांदवड देवळा मतदारसंघ यामध्ये अनुभवी म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडणारे एकच नेते आहे, ते शिरीष कुमार कोतवाल. गेले 40-42 वर्षापासून ते शेतकऱ्यांसाठी सातत्याने झटत आहे. गेले आमदार जे भारतीय पक्षाचे आमदार 10 वर्षापासून इथे भारतीय जनता पक्षाचं ते वर्चस्व करत आहे. परंतु आपण 10 वर्षात बघितलं की शेतकऱ्यांचे काय हाल झाले. आपला मतदारसंघ हा प्रामुख्याने शेतकरी आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालणारा माणूस इथे जो आहे तो शेतकऱ्यांच्या वर राज्य करतो, मनावर राज्य करतो आणि इथे मतदारसंघावर बी राज्य करेल. भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल आहेर जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत फेल ठरलेले आहे. म्हणून माझं एकच मत आहे की याच्यामध्ये फक्त अनुभवी म्हणून शिरीष कुमार कोतवाल साहेब यांनाच फक्त मतदारसंघ पसंती देईल आणि या मतदारसंघामध्ये निवडून पाठवेल. या 10 वर्षामध्ये महायुतीचे सरकार आणि इथं विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर आहे, यांनी यांच्या विकासाच्या कामाच्या संदर्भात काय सांगाल? त्यांच्या विकास कामासंदर्भात सांगायचे तर त्यांनी फक्त माझ्या मते गोल्डन गँग निर्माण केली आणि त्यांचा कसा फायदा होईल तेच बघितलं. प्रत्येक गावातला सरपंच आणि काही सदस्य हाताशी धरायचे
आणि त्यांना कामं द्यायची आणि टक्केवारी घ्यायची ह्या पद्धतीने सर्व ज्या आम्ही गोष्टी या बातम्यामध्ये बघितलं, लोकांच्या भाषणामध्ये बघितलं की याबाबत फक्त त्यांनी गोल्डन गँगला मोठं केलेलं आहे, त्यांचा विकास झालेला आहे, बाकी तालुक्याचा विकास झालेला नाही. त्यांच्या मागच्या वचननाम्यामध्ये जर बघितलं, त्या वचननाम्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं की पाणी जे आहे, पाण्याचा प्रश्न सोडवणार. पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. 10 वर्षामध्ये कोरोनाचं संकट आलं मतदारसंघामध्ये, तर कोरोना डॉक्टर असतानाही, स्वतः आमदार डॉक्टर असतानाही कोरोना काळात ते दिसलेच नाही. ते स्वतः आज अदृश्य झालेले होते. त्यामुळे जे आहे की विकासाच्या मुद्द्यावरती जर बोलायचं तर नोकऱ्या निर्माण, भाजपाने सांगितलं होतं की 2 लाख तरुणांना रोजगार निर्मिती करणार. कोणत्या चांदवड तालुक्यामध्ये कोणत्या योजना आणल्या, कोणते प्रोजेक्ट आणले? ऑलरेडी आपल्याकडचे महाराष्ट्रामधले प्रोजेक्ट झाले, ते गुजरातला गेले. त्या गुजरातच्या प्रोजेक्टला गुजरातमध्ये गेले, त्याविषयी ते विधानसभेमध्ये बोलले नाही. त्याच्यामुळे विकास हा झालेला नाहीये. शेतकरी, रोजगार, युवा, कामगार यांचे प्रश्न जे 10 वर्षापूर्वी होते, तेच प्रश्न आज रोजी पण आहे.